नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या युट्यूब चॅनलवरती। काल सांगितल्याप्रमाणे आजपासून इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेस जी आहे ते सुरू झालेली आहे। ही ऍडमिशन प्रोसेस फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती आणखी सुरू झाली नाही। 2 ते 3 दिवसांमध्ये त्याचा पण शेड्यूल येऊ शकतो। जेवढे काही जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी 1000 रुपये फीस लागेल। त्यानंतर जेवढे काही कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत SC, ST, VJ, NT1, NT2, NT3, OBC, SBC, EWS, PWD या सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 800 रुपये फीस आहे। त्यानंतर जेवढे काही NRI, OCI, PIO आणि फॉरेनर कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 10000 रुपये फीस आहे। यावर्षी एक नवीन रिझर्वेशन लागू झालेला आहे। SCBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 800 रुपये फीस आहे। रजिस्ट्रेशन करण्याची जी डेट आहे ती 14/7/2024 आहे। शेवटची जी डेट आहे ती 24/7/2024 पर्यंत आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी भरपूर वेळ दिलेला आहे। अजिबात घाई गडबड न करता व्यवस्थितरित्या आपण आपला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा। त्याची जी तारीख आहे ती 15/7/2024 आहे आणि शेवटची जी तारीख आहे ते 25/7/2024 आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला इथं 2 ऑप्शन दिलेले आहेत। पहिला जो ऑप्शन आहे तो ई स्क्रुटनीचा आहे, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येतं, तुम्हाला कुठे जाण्याची आवश्यकता नाही। दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे फिजिकली स्क्रुटनीचा, म्हणजे इथं CET सेलने सेंटर दिलेले आहेत, त्या सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता। त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती याची लिस्ट दिलेली आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला दिसेल इथं स्क्रुटनी सेंटर म्हणून, तर तुमच्या नियर बाय जे काय सेंटर असेल तिथे जाऊन तुम्ही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते करू शकता। त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती 27 तारखेला लावली जाईल, 27/7/2024। त्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये करेक्शन आहे ते सगळे विद्यार्थी 28 तारखेपासून 30 तारखेपर्यंत त्याला करेक्शन करू शकतात। ते करेक्शन झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 2/8/2024 ला डिस्प्ले केली जाईल। याच्या नंतरचा जो शेड्यूल आहे तो CET सेलने दिला नाही, फायनल मेरिट लिस्ट पर्यंतचा शेड्यूल दिलेला आहे। 2 तारखेपर्यंत किंवा 2 तारखेच्या अगोदर कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 कधीपासून सुरू होईल याची तारीख दिली जाईल। आता तुम्ही फक्त तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून फायनल मेरिट लिस्टची वाट बघायची आहे। त्याच्यानंतर मग पुढचा शेड्यूल येईल, त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस सुरू होईल। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।